श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 18. हे गणराया मंगल करता, विघ्नहारी ते विश्वहरता, संकटी रक्षी भक्तांस पडता, नाम तुझे गजानन. देवी शारदे कृपा करावी, प्रतिभा माझी फुलो द्यावी, काव्यरचना ही सफल व्हावी, माते तुझे प्रसादे. सद्गुरुराया स्वामी समर्था, तुझे चरणी विनम्र माथा, आशीर्वाद तू द्यावा आता, पुढील कथना कारणे. श्रोते तुम्ही देऊन कान, ऐका बायजा आख्यान, जिचे करीती स्वामी रक्षण, शरणागताचे कैवारी. मुंडगावची एक दंपती, शिवराम भुलाबाई होती. कन्या बायजा त्याची मोठी, होती लाडकी लेकती. तिचा विवाह जरी केला, परिपती तो शंड निघाला. काय म्हणावे दुर्भाग्याला, माय पिता काळजीत. सासरे ठेवली लेकीला, आशा होती वेडी मनाला. गुण येईल औषध पाण्याला, आणि लाभेल पतिसुख. परितेन तिचे भाग्यात, दीर मात्र एक घरात. तो लंपटपणे वागे नित्य, गोंडा घोळे तिच पुढे. बायजा म्हणे भगवंता, रक्षण करावे तूच आता. माझे रक्षण करी अनंता, धाव पाव सत्वरी. तिची हाक ऐकून धावला, दिरास तिच्या धडा शिकवला. बायजा आली मुंड गावला, निघून आपल्या माहेरी. भुलाबाई म्हणे शिवरामासी, वाटे जावे शेगावासी. नेऊन घालू स्वामी पदासी, उचिततेची करतील. ऐसा मनी करून विचार, आले शेगावी सत्वर. कन्या घालून पदांवर, म्हणती काय करावे जी. स्वामी म्हणती भाग्यात, हिच्या नाही प्रपंच होत. परिपोर साधेलच परमार्थ, स्वकल्याण करेल. ती वाणी गजानन बाबांची, खूण होती भविष्याची. बाय जमिनी ओढ भक्तीची, भेटीतच त्या लागली. मुंडगावचा पुंडलिक भक्त, नित्य शेगावी दर्शना जात. त्याची संगती तिला लाभत, जाता स्वामी दर्शना. याच गोष्टीचा लोकांनी अर्थ लावला विपरीत मनी. केली कुजबुज कानोकानी, गाणी घेतला संशय. माता पिता ते दुःखी होत, स्वामी तया समजावित. नका लावू वेगळा अर्थ, बहीण भाऊ हे दोघेही विषयी विरक्त. दोघांचे असे शुद्ध चित्त, ज्याचे मूल परमार्थात आहे अमोल बाबांनो. ही राहील खरोखरी, अशीच बा जन्मभरी. जनाबाई जैसे पंढरपुरी, राहिली होती ती पहा. बायजा आमची आहे भक्त, तिला रक्षण आम्ही समर्थ. नका पोचवून कोणी कष्ट, तिला कधी केव्हाही. महाराजा आपल्या भक्तांप्रत सदैव रक्षण करतात, हे कळून घ्या लक्षात, म्हणून कथाही सांगितली. आता एका कथा पुढची. खामगावच्या डॉक्टराची, भाऊ राजाराम कंवर याची, जो माने ईश्वर समर्थांसी. त्याला झाला दुर्धर पूड, आले दुखणे मोठे अवघड. काही केल्या कुणाचंही धड, उपाय त्यावर सापडेना. डॉक्टर तळमळी शय्येवरी, नित्य समर्थ आठवे अंतरी. म्हणे धाव पावरे सत्वरी, सोसवीत नाय यातना. समर्थाने ऐकली हाक, धाव घेतली टाक. ब्राह्मण वेश घेऊन सुरेख, येथे झाले खामगावी. दिले तीर्थ अंगारा, म्हणती फोडास लावा जरा. समर्थ कृपे होईल निचरा, व्याधीमुक्त होईल. इतके बोलिने झटपट महाराज बसले बैलगाडीत, आणि निघाले तिथून परत, मार्ग आपला लक्षुनी. तीर्थ अंगारा कामा आला, फोड तोही फुटून गेला. व्याधीमुक्त डॉक्टर झाला, आला दर्शना शेगावी. डॉक्टर दर्शना येता क्षणी, खूण दाविती कैवल्यधानी. म्हणती माझ्या बैलाचे लागोनी, चाराही न दिलास तू. पटली खूण डॉक्टरांना, घट्ट धरले गुरुचरणांना. म्हणती माऊली असेच सर्वांना, आपण रक्षावे सर्व काळ. एक वेळी समर्थ स्वारी, सवे घेऊन भक्त बरोबरी. आले श्री क्षेत्र पंढरपुरी, विठ्ठल दर्शना कारणी. मंडळी गेली स्नानाप्रत, चंद्रभागे तिरी धावत. आणि तेथून दर्शनाप्रत परस्पर बाहेरी. बापू काळे स्नानासी गेला, परी गर्दीत वाट चुकला. परतून पाहतो वाड्याला, तो कोणी नव्हते राहिले. सोबती सर्व गेले दर्शना, करावे काय त्याला कळेना. गर्दीत कोणी भेटेना, सवंगडी त्या आपुला. दिसभरी उपवासी फिरला, परीनं झाले दर्शन त्याला. दुःखी कष्टी हिरमुसलेला, परत आला वाड्यासी. बरोबरीची मंडळी सारी, चेष्टा करीती त्याची भारी. म्हणती अंतरी त्याच्या न खरी, आस विठ्ठल दर्शनाची. हा अभागे आहे करंटा, म्हणून न देखे पंढरीनाथा. दर्शन सुखासी मुकला आता, येऊन या पंढरीत. तो अंतरी बापुडा तळमळी, म्हणे का केले वेगळे. विठ्ठल दर्शन नाही घडले, येऊन तुझे दारात. जरी मी पापी वासनायुक्त, जरी मी संसार सुखेयुक्त, तरी दर्शना तळमळे चित्त, खरे खुरुती जाणसी. नैनी वाहती गंगा जमुना, दोष कर्मासे लावी नाना. म्हणे मजवरी कृपा कराना, द्यावे दर्शन माय बापा. अखेर बापूची दया आली, ती समर्थ सद्गुरु राया. पांडुरंग रूपे तया, दिले तत्काळ दर्शन. शुद्ध जयाचे अंतःकरण, त्यास दूर ना नारायण. ही कोण तेथ पाठवून, इच्छा त्याची पुरविली. लोका बोलती समर्थ वचन, याचे सम करा शुद्ध मन. तरीच ठाईच भेटवीन, भगवंत तो निजभक्ता. समर्थांचे वाक्य महान, सांगते निष्ठेचे महिमान. म्हणून सांगतो श्रोते सज्जन, निर्मळ करा मनाते. संकटात भक्तांसी सदा, तारून नेती संत सर्वदा. याची आणखी एक कथा सांगतो आता तुम्हासी.
याच समयी तेथे एक कवटे बहादूरचा वारकरी भाविक उतरला होता. तो आणिक त्या वाड्यातच तेधवा. त्या लागली महामारी. ढाळ उलटी होई वरच्यावरी. मरण उभे राहिले सामोरी. कठीण समय पातला. जवळ नेता त्याच्या आप्त इष्ट. वाडाही रिकाम होई त्वरित. लोक सारे चिंताक्रांत गाव सोडून निघाले. कोणी न उरला त्या कैवारी. समर्थ म्हणती घ्या बरोबरी. घेऊन जाऊ यास सत्वरी. आपणा सवे त्या गावा. समर्थ देती तयास धीर. नको घाबरू अंतरी फार. आता मृत्यूच्या पैल पार. नेईल विठ्ठल माऊली. चल चल लवकर उठ आता. धरू वरडाचा रस्ता. यमाची न तेथ झालेच सत्ता. संकट तुझे टळणार. समर्थांचे संगतीनं वारकऱ्यांचे चुकले मरण. धावून धरी स्वामी चरण. म्हणे समर्था धन्य तू. तू सिद्ध गजानन. करीसी संकट निवारण. काढले काळाच्या दाढेतून. मजलागी तू बाबा. या प्रसंगाने तत्वतः घ्या जाणून गजान योग्यता. ओळखा त्या अनाथ नाथा. त्रिभुवन पालक तो खरा. समर्थ येता शेगावी परत. एक विप्र आला दर्शनाप्रत. तो होता अतिकर्मठ. सोवळे ओवळे फार त्याचे. समर्थ राहती अवधूतपणे. तयाचे ते चिलीम ओढणे आणि चित्रविचित्र वागणे. म्हणे फसलो येथे येऊनी. कैसे म्हणावे यासी संत. हा शुद्ध ना हा पवित्र. विडाचारे आचरे नित्य. हा कसला हो साधू. भ्रांती तयाची करण्या दूर. स्वामी दावती चमत्कार. श्वान मेलेले वाटेवर. समर्थ स्पर्शे उठवले. पाहुणे समर्थांची ही कृती. विप्र विचार करी चित्ती. ही तर खरंच योग्य मूर्ती. वृथा भ्रमलो बाह्य रंगा. अधिकार ऐसा समर्थांचा. चुकवित भोग भक्तांचा. पाठी राखवतो दिनांचा. सिद्ध गजानन महाराज. इति श्री गजानन महाराज भक्ती विजय अष्टादशोध्याय समाप्तः. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.